नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. तर ते काय आहेत, कशा आहेत, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव प्रशांत दत्तात्रय शेतूत. बरं, आता राहिलो कुठे तुम्ही? मी औंधला असतो पुण्यात. बरं, आणि मूळ गाव? मूळ गाव शेगाव गजानन महाराजांचं. औंधमध्ये कधीपासून राहता तुम्ही? जवळजवळ 45 वर्ष झाले मला औंधमध्ये आहे. मी कामाला जॉबला इथेच होतो तेव्हापासून औंधलाच इथे. सध्या काय करता तुम्ही? आता मी बिझनेस कन्सल्टंट आहे. बरं, म्हणजे रिटायरमेंट असं काही नाहीये? हे रिटायरमेंट हा शब्दच चुकीचा आहे. रिटायरमेंट म्हटलं म्हणजे माणसाने वर जावं त्याच्यापेक्षा. माझ्या मते ज्या दिवशी तुम्ही 4 जणांच्या खांद्यावर जाल ती रिटायरमेंट आहे. तोपर्यंत माणसाने काम करत राहावं, एकमेकाला भेटत राहावं. 2 गोष्टी तुमच्यासारख्या युवा लोकांकडनं शिकत राहावं. आमच्याकडे काहीतरी साठा आहे तेव्हाचा, तुमच्याकडे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. दोन्ही एकत्र आली तर त्याचे रिझल्ट काही फार चांगले मिळू शकतात. हो, बरोबर आहे. पण हल्ली काही लोकांना ते मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे अरे तुम्ही काय करता, हे करता, ते करतात, ते माझा तसा स्वभाव नाही आहे. इच्छा ही दे की शेवटच्या क्षणापर्यंत आपण हसत खेळत आणि कोणावर मुळात ओझं न बनता बरोबर, काम करत राहावं. काम करत राहावं. लोक मिळतात, तो वेगवेगळे अनुभव येतात आपल्या लोकांकडनं. तुमच्यासोबत बसलं 2 गोष्टी शिकून जाणार आहे. मी तसा स्वार्थी माणूस आहे, मी फुकटात जात नाही कुठे. 2 गोष्टी तुमच्याकडनं स्वार्थ शिकाव्यात, चांगल्या गोष्टी तुम्ही बोलता कसे, हे कसे करता, हे अनुभव पुढे कोणाला याचे उद्या मी सांगू शकतो खरं पॉडकास्टचं तुम्ही करा, त्यांच्यासोबत जा, शिका. हा चांगला अनुभव घेत राहावे. जग बदलते. म्हणजे तुम्ही अपडेट होत राहता दरवेळेस? अपडेट होणं गरजेचं आहे. अपडेट जर व्हायचं नसेल तर माणसाने वरचा रस्ता धरावा आणि जावं. दुसरं आपलं काहीच म्हणणं नाही त्यामुळे. हे माझं मत आहे. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते. काही लोकांना असं वाटतं अरे मी खूप वर्ष काम केलेलं बाबा, आता थकलो मी, आता मी काही करणार नाही. म्हणजे तो काही करणार म्हणजे एवढं असतं की सकाळी उठल्यावर जे व्हिडिओ किंवा हे चालू होतं घरात, तर त्याला भाजी आणायला किंवा खाली जाऊन चहा काही आणून म्हटलं मी फार काम केलेलं, मी आता काम करणार नाही, अशी ती एक वृत्ती असते. एनिवे प्रत्येकाचा स्वभाव आहे ह्याच्यातला. त्यांची काहीतरी त्यांनी हे केलेले असते त्यातलं. काय काय कसे तुमचे घडले तुमच्या बरोबर? पहिला अनुभव काय होता, सुरुवात कशी होती? मला काय थोडक्यात सांगतो तुम्हाला. मी म्हणजे बिझनेस कन्सल्टन्सी सुरू करायच्या आधी मी एका कंपनीमध्ये सर्व्हिस डिपार्टमेंटला काम करत होतो. नावाजलेली कंपनी होती, 2 व्हीलर रिपेअरिंगचं काम करायचे ते. पुण्यात का तिकडे? पुण्यातच होती ती. आणि मी हेड होतो एका एरियाचा. आणि त्यावेळेस आम्ही कॅम्प करायचो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही जवळजवळ मला वाटतं 1994ची गोष्ट आहे. मी जरी सर्व्हिस डिपार्टमेंटला काम करत होतो. काम म्हणजे काय, आमच्याकडे 2 व्हीलरच्या काय कंप्लेंट्स आल्या, ट्रेनिंग झाले, त्या लोकांचं अपग्रेडेशन आहे, नवीन गाडीमध्ये काय आलं हे त्या लोकांना शिकवून टाकणं. कारण तेव्हा एवढं काही प्रचलित झालं नव्हतं का ऑथराईज शोरूम जाणं, हे हा प्रकार तेव्हा नव्हता त्याच्यातला. तर काही कॅम्प्स राहायचे. मग आम्ही सपोर्ट म्हणून आमची टीम तिथे जायची. तर या याच्यात काय झालं की आमचा एक मोठा टूर लागला होता. तो टूर होता पुण्याहून हैदराबादला जायचं, हैदराबादहून डायरेक्ट वाराणसी, वाराणसीहून कानपूर, कानपूरहून दिल्ली, दिल्लीहून जलंधर, अमृतसर करून मग बॅक. आता मलाही थोडीशी त्यावेळेस आम्ही यंगच होतो, 25 वर्ष वय असेल त्याच्यातलं. अजूनही मला भीती किंवा हा असा प्रकार नाही आहे. मोशी म्हटलं तरी मोशीला आपण जायचं, कसं जायचं, काय जायचं, त्या काळचे मोशी बघितलं ना, आत्ता जे बघितलेलं, जायचं आपण आपलं सोबत. तर त्यावेळेस इथून आम्ही हैदराबादला गेलो. हैदराबादला त्यावेळेस काय होतं की आमच्याकडे मटेरियल भरपूर होतं आणि त्या काळी दुसऱ्या गाड्या नंतर मेटॅडोर होती आमच्या कंपनीची. त्या कंपनीच्या मेटॅडोरमध्ये आम्ही मटेरियल ठेवायचो आणि काही कस्टमर आले, त्यांच्या कंप्लेंट्स असल्या, रिप्लेस करायचं, हे करायचं, ते करायचं. असं करून तो 3 दिवस आमचा कॅम्प राहायचा. तो कॅम्प आम्ही हैदराबादला संपवला आणि कलिग्ज होते सोबत. म्हटलं काय करायचं, उद्या सकाळी निघायचं? नाही सर, सकाळी नाही, रात्रीच निघू ना. म्हटलं काय झालं, सकाळी आपण आपलं दुसरीकडे जाऊ शकतो यातला. मलाही काही हरकत नसते त्यातलं. काय होतं, 3-4 तुमच्यासोबत असले ना आणि त्याच्यात तुम्ही जर असं काम केलं की नाही मला भीती वाटते, तर मग सदाशिव पेठेत जाऊन राहावं. त्याने अगदी घाबरटे याच्याप्रमाणे. म्हणजे असं सदाशिव पेठेंबद्दल माझं मत नाही आहे, पण अगदी तो प्रकार असतो की तसं हे नका करू तुम्ही. मी म्हटलं चला जायचं आहे त्यातलं. आम्ही सगळं आमचं पॅकिंग केलं, सगळं गाडी तयार केली, डिझेल भरून ठेवलं त्याच्यामध्ये आणि 9-9:30च्या दरम्यान निघालो आम्ही. आता तो रूट येतो व्हाया नागपूर, वाराणसीला जायला नागपूर, जबलपूर असं तुम्हाला जावं लागतं त्याला. दुसरे अनेक रूट असतील पण आम्ही तो सिलेक्ट केला होता कारण नागपूरला आमचा एक मित्र होता, त्यालाही भेटायचं होतं. ऑन द वे आम्ही निघालो. रात्री निघालो. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत तुम्हाला सांगताना. एक तर चित्तथरारक घटना कशी घडली ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की मी इंट्युशनला फार मानतो. हा माझा पूर्ण विश्वास आहे की आज तुम्ही माझी भेट झाली नाही, हे तुम्ही आणि मी ठरवलेलं नाही आहे.
की त्यांनी काही कारणास्तव ठरवलेली आहे. एव्हरीथिंग इज डिसाइडेड. ही डिसाइडेड आहे, फक्त ती तुम्ही कशी घेता. कारण लोकांना काय, लोक पुढचा विचार करतात. माझं एक स्वतःचं मत असं आहे की मी एखादी अशी घटना की जी रेग्युलर नाही आहे ती जर तुमच्या ह्याच्यात घडली तर मी ती का घडली याचा विचार करतो की याचं काही रिप्लिकेशन होतं का मागे, आणि त्याच्या मागे खरंच अर्थ असतो. तो तुम्हाला मी सांगेल त्या गोष्टीवर कळेल. आम्ही निघालो, प्रवास झाला, रात्रीचं आपलं जेवण बिवण आम्ही केलं. निघता 11 साडे 11 वाजले होते. देवाच्या कृपेने त्यावेळेस चंद्रप्रकाश होता. चंद्रप्रकाशात एक बाई त्या अनवाणी रस्त्याने, दोन्हीकडे जंगल आणि हे होतंच त्यावेळेस काही एवढी वस्ती नव्हती. त्या रस्त्याने चालले होते, खांद्यावर बाळ होतं तिच्या. आणि मग पोरांनी बघितलं, पोरं म्हणे सर विचारू म्हणे आपण त्यांना जायचं आहे का आपल्यासोबत यायच्यात. तर आम्ही गाडी थांबवली, त्या बाईला विचारलं. बाई चांगली होती, चांगली तसेच वाईट अर्थाने नाही म्हणत मी, पण सुशिक्षित होती, सगळं होतं. तिला विचारलं तर ती तयार झाली की म्हणून चला आपण जाऊ याच्यातलं. म्हटलं चल. आम्ही दार उघडलं तर काय झालं काय माहीत त्या बाईला. ती बाई मागे थोडी मागे सरकली आणि पुढे गायब झाली. आम्हाला पुढे काही दिसली नाही ती बाईची स्वतः. बापरे. तर काय तिचं असेल नसेल आम्हालाही माहीत नाही. थोडा अंगावर काटा आला आणि ज्या गाडीला आम्ही स्टार्टर मारला तिथनं म्हटलं मागे वळून बघायचं नाही आता आपल्याला कुठे, कारण काय असेल काय नाही हे आपल्याला माहीत नाही. आणि वय असे होते 25-30. बरं, ह्या लोकांना आपल्याकडे काय शस्त्र आणि बंदुकीच्या गोळ्या घेताना आपण मारू शकतो. मग ती ज्यावेळेस मागे सरकली त्यावेळेस काय अंधार वगैरे होतं का आतल्या साईडला, की त्या अंधारामुळे तुम्हाला दिसले नाही, असा काय प्रकार घडला का? नाही मी तुम्हाला म्हणलं मस्त चंद्रप्रकाश होता. जेवढी रस्त्यावर होती त्यापेक्षा थोडीशी ती मागे सरकून एकदम गायब झाली तिथली ती. मग ते बाळ कुठे हे कुठे, तरी आम्ही गाडीच्या खाली उतरून बघितलं. म्हटलं बाबा कुठे काही बाजूला खड्डा असेल तिथे पडली किंवा काही झालं किंवा खाली बसली असेल, काही नाही. म्हटलं तरी आम्ही आपल्या गप्पांच्या बोर्डमध्ये होतो, कारण जस्ट कॅम्प झाला होता, थकलो होतो, सगळ्या गप्पा टपल्या आपल्याला चालू होतं. विशेष आम्ही काही लक्ष घातलं नाही त्या गोष्टीकडे. म्हटलं चला असेल, म्हटलं झालं असतं तर आपण काहीतरी तिला सहकार्य केलं याचा आपल्याला आनंद नसेल. म्हटलं पण असेल तर आपण त्याच्यातनं बचावलो. करत निघालो. एप्रिल महिना होता. एप्रिल महिन्यामध्ये नागपूर साईडला तुम्हाला कदाचित माहीत असेल, कारण मी मूळचा राहणार तिकडचं असल्यामुळे एप्रिल मे म्हणजे कडक उन्हाळा. दुपारी तुम्ही प्रवास करायचा म्हणजे मूर्खपणा आहे. ते घराच्या बाहेर पडू शकत घराच्या बाहेर पडतच नाही लोक तिकडे. आणि आम्ही जात असताना रस्त्याने एक 2री-3रीतला मुलगा आपला अनवाणी पायाने, चप्पलनी काही नाही, शाळेचं दप्तर आपल्याकडे लटकवलेलं आहे खांद्यावर आणि शाळेचा युनिफॉर्म बनून तो त्याच्या धुंदीत चालला होता. म्हणजे महत्त्वाचं की धुंदीत, असं कुठे काही नाराज झालेलं किंवा हे असं नाही. मग आम्ही शेवटी माणूस आहे, आपण काही ह्युमन बिईंग आहोत, माणूस की कुठेतरी आहे आपले. आणि त्याच्यात आम्ही महाराजांच्या गावाचे. पोरांना विचारलं, म्हटलं अरे घ्यायचं का यातलं, म्हणजे मी म्हटलंही असतं घ्या तर कोणी नाही म्हटलं असं, पण सगळ्या म्हणजे घ्या सर म्हणे, त्याचे पा भासतात, हे करतात ते करतात. आम्ही गाडी थांबवली पोराच्या शेजारी. एवढं गोड पोरग होतं ते, अगदी म्हणजे श्रीकृष्णाचा चेहरा आपल्या समोर यावा असा चेहरा, हसत. आम्ही त्याला विचारलं, म्हटलं बरं बाळा तू कुठे चालला आहे, म्हटलं तू आत्ता तू पायात काय नाही तुझ्या. काय नाही म्हटलं, माझी रोजची सवय, मी जात असतो. म्हटलं तुला घरी सोडू का, कुठे आहे. म्हटलं सर 2-3 किलोमीटर घर आहे माझं, सोडा. म्हटलं काय हरकत नाही, मी येतो तुमच्यासोबत. अगदी पायाला काय चटके बसत असतील हे आम्ही कल्पना करू शकतो, पण त्याच्या चेहऱ्यावर काही तसं दृश्य नव्हतं त्याच्यातलं. आला गाडीमध्ये बसला, त्याला विचारलं आम्ही, म्हणजे पोरही किती हे असतात. मग जस्ट बोललं चौकशी झाली त्याच्यासोबत, कुठे राहतात, काय राहतात, तुझे आई वडील काय करतात. तर पोरगा सांगायला लागला, आमच्या डोळ्यात पाणी आला. म्हणे काही नाही सर, वडील दारू घेऊन पडलेले असतात घरी, आई शेतीची कामं करते, त्याच्यातनं काय पैसे मिळतात. पण म्हणे मी एवढी त्रास याच्याकरता सहन करतो आहे की शिकावं, पुढे चांगलं काहीतरी पैसे कमावे आणि आईवडिलांना या त्रासातनं मुक्त करावं. म्हणजे अक्षरशः तेव्हाही डोळ्यात पाणी आलं होतं ना, आताही आपल्या डोळ्यात पाणी येतं की हा विचार. कारण एक गावातला खेड्यातला तो मुलगा, त्याचे विचार एवढे चांगले आहेत आणि त्याची आईवडिलांबद्दल एवढी श्रद्धा आहे. कुठेतरी आपल्याला भावना वाटते. त्याचा गावाला हाय हॅलो झाला, हसला बिचारा तो, त्याला पाणी पाजलं, निघून गेलो. पुढे आमचा प्रवास झाला. आम्ही गेलो नागपूरला आमचे मित्र होते, मित्रांसोबत 3 दिवस काढला. पहाटे निघालो आम्ही वाराणसीला. त्या रस्त्यात नॉर्मल प्रवास, म्हणजे जबलपूर MP-BMPचे रस्ते पार करत आम्ही वाराणसीला गेलो. वाराणसीला गेल्यानंतर गंगामाईमध्ये आपली डुबकी मारली नाही. पापं केले असतील नसतील, केलेले नक्की असतील, ते पापं धुवून काढणं आपलं काम आहे. कारण हे आपलं जाणं नाही, गंगामाईने बोलवलेलं आपल्याला तिथे ऑन द वे. त्याच्यावर गेलो, गंगामाईचं स्नान झालं, विश्वनाथ बाबांचं दर्शन घेतलं आम्ही. असं सगळं करून जवळजवळ रात्रीचं 9:30-10 वाजले. आणि त्या काळात ते कसं होतं की हॉटेल एवढे नव्हते. या रस्त्यावर तुम्हाला धाबेच मिळायचे, असे झोपडी बाजारात धाबे राहायचे. पण एक गोष्ट होती की त्यांच्याकडचं जे जेवण मिळायचं ना, जी क्वालिटी राहायची
ती आज तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये मिळत नाही, कुठल्याही हॉटेलमध्ये मिळत नाही. टेस्टी म्हणजे ती जी चव राहायची त्यांच्या इथली ती कुठेच तुम्हाला मिळत नाही द्यायला. आम्ही वाराणसी क्रॉस केलं, एक 3-4 किलोमीटरपर्यंत पुढे गेलो. मग चांगला धाबा वाटला. पोरं म्हणले चला सर जेवूया आपण इथं. ऑर्डर दिली, जेवण घेऊन केलं आम्ही. आणि तो मुलगा जो मला भेटला होता रस्त्यात, काही नाही, आमचं जेवण होईपर्यंत कोणी जी मोठी पोरं होती ती जेवून विचारून पाणी पिऊ क्या, हे करू क्या, वो करावं क्या सगळं. आणि आम्ही असं खाट्यावरच बसलो होतो. तिकडे ते पहिले जुने जे धाबे होते त्या धाब्यासारखंच हे होतं, खाट्यावर बसायचं आणि ती पाटी टाकून जेवायचं त्याला. आणि तो मजा अजूनही काही लोक घेतात त्याच्यातला. तर मी बसलो होतो, हातबीत धुतले आणि परत जाऊन बसलो की बिल आलं की बिल देऊन आपण मोकळं. तेवढ्यात ते जे मुलगा मला भेटला होता त्याच वयाचा, थोडाफार तसा चेहरा असलेला, कदाचित आता हा भास मी कॅरी केला असेल तिथे, आला माझ्याजवळ येऊन अगदी हसून हे केलं, भैया कैसे हो? मतलब ठीक हो बेटा, कहाँ जा रहे हो? मतलब हमको पटना जाना है अभी, तो ज़रूरी है पटना जाने के लिए. मतलब हाँ सुबह काम है हमारा वहाँ पे इसलिए. तो एक बात बोलूँ, मैं छोटा हूँ लेकिन एक बात आपको सुझाता हूँ. मतलब बोलो क्या है, आपको मैं यहाँ खटिया लगा देता हूँ, आप भोर में चले जाना यहाँ से. भोर में चले जाना मतलब? भोर म्हणजे पहाट, सकाळी. तिकडे ते लोक भोर में आप चले जाना. तर म्हटलं नाही यार काम आहे हे, आणि असे काही कल्पना नाही ना रस्त्यात काही काही गोष्टी घडतील किंवा हे वगैरे. कारण इथून हैदराबाद टू तिथपर्यंत आपण गेलो होतो आणि हा जो किस्सा घडला अगदी किरकोळ होता. म्हटलं नाही नको म्हटलं आम्हाला हे करा. नाही म्हणे बघा तुम्ही थांबा, मी खाटा लावतो इथे, तुम्ही चहा पाणी सकाळी करा आणि निघून जा. आम्ही आपलं 9A होतो. देव हिंट कशी देतो, तिथून आम्ही निघालो आणि थोड्या अंतरावर आम्हाला कळलं की आमचा हेडलॅम्प गायब झालेला आहे. हेडलॅम्प रिपेअर करून दोन्ही का एकच? एक. आणि इतकं लांब जायचं होतं, परत मेटाडोरवरून हे ते. म्हटलं करून घे बाबा, उगीच रस्त्यात काही त्रास नको आपल्याला. गेलो त्याच्याकडे, तो हेडलॅम्प वगैरे आम्ही रिपेअर करून घेतला. मग आता ड्रायव्हर म्हटलं सर डिझेलचा पंप दिसला आम्हाला. डिझेलच्या पंपावर गेलो, डिझेलच्या पंपावर जाऊन डिझेल भरायला लागलो आम्ही. तर डिझेल भरलं सगळं. परत तो डिझेलवाला जो होता त्यांनी आम्हाला जवळजवळ तसेच प्रश्न विचारले, साहेब कुठे चालले? म्हटलं अरे असं पटण्याला. म्हटलं आमचं काम आहे, अशा गाड्यांचं आम्ही चेकअप करत असतो, त्याच्यासाठी म्हटलं आम्ही तिकडे निघालो आहे आता. मग हा महाराष्ट्र से आहे काय इकडच्या तिकडच्या थोड्या गोष्टी झाल्या. मग त्यांनी हळूच अगदी शेवटचं आपण जसं लाजून थँक्यू म्हणतो तसं शेवटचं एक पिल्लू टाकलं. मेरी बात अगर मानोगे ना, आप यहीं पे सो जाओ, मेटाडोर में सो जाओ आपके, और भोर में चले जाना यहाँ से. बोले नहीं यार कुछ नहीं होता. मतलब वहाँ से हैदराबाद से हम लोग यहाँ पर आ रहे हैं. मतलब इसमें क्या होने वाला है, कुछ नहीं होने वाला इसके अंदर. तर गंमत अशी झाली की दोघांनी ते टोकल्यानंतर मग मला थोडंसं जरा हे होतं. म्हणजे हा माझा स्वभाव आहे, काहीतरी आपल्याला तो अलार्म देतोय तरी पटलं नाही मनाला. तो मला 2 मिनिट रुके और उसके बाद में आप फैसला कीजिए क्या करना है. त्याने एका पोराला आवाज दिला. तो पोरगा आतनं आला, इथून हात गायब, म्हणजे फ्रेश गेलेला असेल, त्यावर का मलमपट्टी झाली असेल. तो म्हणे साहब ये बच्चा है ना, ये अभी 20 दिन पहले इसके जान के बच गई, ये हाथ पे कटा हुआ है इसका, आगे जाके आप लोगों का क्या होगा मुझे पता नहीं उसके अंदर. असं म्हटल्यावर मग कुठेतरी आपला जीव हे व्हायला लागतो की नको एवढी रिस्क घेण्यात काही आपल्याला अर्थ नाही. आम्ही गाडी तिथेच लावली, रात्री झोपलो. सकाळी जे काही अवधार असतील आपलं कार्यक्रम उरकला आणि निघालो. त्या रोडनी येताना, आता आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात आता हल्ली कमी झालं, पण अदरवाईज जुन्या याच्यातून बघितलं असेल जनावरं वगैरे मेलेली अशी पडलेली असतात रस्त्याने, कुत्रे गाई वगैरे त्याच्यातले. आम्ही त्या रस्त्याने गेलो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या तेवढ्या पर्टिक्युलर एरियामध्ये, मुद्दाम त्या गावाचं नाव सांगत नाही, उगाच गावाची बदनामी व्हायला नको. तर त्या रस्त्याने 3-4 असे माणसांची प्रेत, म्हणजे माणूस असेल स्त्री असेल अशी प्रेत रस्त्याच्या कडेला पडलेली होती तिथे. बापरे. बरं, हा भुताटकीचा प्रकार नव्हता, हे लाईव्ह होता. विचार एकच आला की तो होता जो कोणी श्रीकृष्ण असेल तो प्रयत्न त्याचा करत होता मला सांगायचा, थांबवायचा, आणि त्याने कुठल्या का रूपाने त्यांनी मला थांबवलं. आणि आम्ही हे सगळं उरकून जेव्हा पटण्याला पोहोचलो, मग गप्पा गोष्टी करते, कैसे आहे क्या आहे हे ते. मग त्याला सांगितलं, म्हटलं अरे डीलर म्हणून आप उधर से आहे. हा अक्षरशः पाया पडला तो म्हणला साहेब तुम्ही जिवंत आलं, नाही तर म्हटलं उद्या मी कंपनीला काहीच सांगू. म्हटलं असं काय? म्हणलं त्या रस्त्याने लोक चुकून येत नाही. म्हणलं संध्याकाळ 7 वाजल्यानंतर त्या रस्त्याला कोणीही नसतं.
मग त्याला सांगितलं, म्हटलं आम्हाला असा असा माणूस होता तिथे, त्याने सांगितलं आणि त्या याच्यातून आम्ही वाचलो. पण त्यावेळी ज्यावेळेस तुम्हाला ती प्रेतं दिसली तिकडे पडलेली, त्याच्या पुढे झालं का एक्झॅक्टली मग? जी आम्हाला भीती होती किंवा मला असं हे झालं की बाबा आता तिकडे नंतर आम्हाला असं कळलं की तो जो बिहारचा भाग आहे त्या काळात अजूनही असतील मला माहिती आहे, पण ही 194ची गोष्ट आहे आणि जे मी स्वतः बघितलं डोळ्याने. 7 वाजता तुम्ही ट्रेनमध्ये जरी बसले ना तर तुम्हाला ट्रेनमध्ये बसलेल्या 50% लोकांकडे तमंचा दिसेल, कोणाकडे ती छोटी बंदूक दिसेल, त्याच्याशिवाय ते बसतच नाही त्या ह्याच्यातलं. म्हणजे माझा जो तिथे कलिग काम करायचा तो कलिगसुद्धा सांगायचा की सर या लोकांना काही पार्ट एखादा बदलून घ्यायचा असेल फुकटात तर तो तुमच्याशी असा बोलत नाही, तो येऊन इकडे लावेल, हा उसको बदल दे ना. हा असा तेव्हाचा हे होता. पटण्यामध्ये एवढी दहशत तेव्हा होती. आता होपफुली ती कमी झाली असावी, आता हा असा प्रकार नसावा त्या ह्याच्यातला. पण याच्यात भुताटकी झाली नाही. तो एक जो भुताचा प्रकार घडला तो घडला. इथे भुताटकी घडली नाही. पण इथे जसं मी तुम्हाला म्हटलं की देव तुम्हाला कुठेतरी इंट्युशन देत असतं त्याच्यातले. पण त्यावेळेस ते जेव्हा प्रेतं आम्ही बघितले तेव्हा आमचं म्हणजे आत्ताही मी तुम्हाला सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय. एकतर हे वाचतं की आपण शहाणपणा केला असतं, नाही आम्ही जातोच, तर म्हटलं आपल्या घरच्या लोकांनाही कळलं नसतं, कारण तेव्हा ना मोबाईल होता ना काही होता ना कोण कुठे काय पत्ताही लागला नसतं, म्हटलं आपण सोडून मेलो असतो इथे त्या ह्याच्यातलं. तर ते अजूनही मी तुमच्याशी बोलताना तर अंगावर काटा येतो आणि शहारा येतं त्या ह्याच्यातलं. ठीक आहे, पटण्याला आमचं सगळं ते झालं. पटण्याहून आमचा मग कानपूरला तो मग आपण परत तिकडेच येऊयात. ते तुम्हाला म्हणले की तुम्ही इथून कशाला ते पाया वगैरे पडले, मग पुढं काय झालं? पुढं काय म्हणले मग ते? कोण नाही, त्यांनी म्हणजे आमचे डीलर जे होते, डीलरने आम्हाला हेच सांगितलं की इथे तुम्हाला कोणीही मदत करणारं येत नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे जे असे तुमच्यासारखेच कोणी रात्री भुले भटके तिकडे आले तर त्याचे हे हाल होतात. बरं ते असंही नाही आहे की ते फार तुमच्या अंगावर दागिने आहेत किंवा फार पैसे घेऊन चालले, ते एखादं 10 रुपयासाठी सुद्धा तुम्हाला मर्डर करतील, तुमचा खून करतील. मला अशी ती एरिया आहे बापरे. मला तुम्ही देवाचं भाग्य हे माना, तुमचं भाग्य माना, देवाचे आभार माना की तुम्ही वाचले, इथपर्यंत आले. म्हटलं चला या ह्याच्यातनं आपण सुटलो. एक तो सुटकेचा श्वास होता की देवाने कुठेतरी आपल्याला वाचवलं त्याच्यातलं. तिथला आमचा कॅम्प वगैरे उरटला. तिथून मग आम्ही ट्रेननी बाय ट्रेन ही लोकं यांनी आली, बाय ट्रेन आम्ही कानपूरला गेलो. यंग ब्लड होतंच त्या ह्याच्यातलं. इथे होतं ते इथे विसरून गेलो आम्ही, असं झालं ते. कानपूरला गेलो. कानपूरला सुद्धा आमचा असाच कॅम्प होता. तो कॅम्प 2-3 दिवस झाला आमचा आटोपला. मग माझा एक मित्र आहे तिथे, म्हणजे आमच्यासोबतच कलिग होता, तो तिथून दिल्लीला जायचा. आणि तेव्हा कायनेटिक होंडा स्कूटर नवीन आली होती. तो म्हणे सर मी या स्कूटरवर दिल्लीला जात असतो म्हणे बाय रोड. तिथून दिल्ली ते कानपूर प्रवास जवळजवळ मला वाटतं 300-400 किलोमीटरचा प्रवास असावा. दिल्ली ते कानपूर. दिल्ली ते कानपूर दिल्ली 7-8 तासाचा प्रवास असा होता. 6 तास असेल त्यावेळेस त्याच्यातला. तर तो मला म्हणत होता, मग 2-3 शंका मी काढल्या, कारण मलाही माहिती आहे डकैत एरिया येतो तिकडची जी गावं आहेत तुमची ती त्यावेळेस आत्ता बहुतेक नसतील, पण प्युअर डकैत होती ती याच्यातली. पण शेवटी विषय मी याला म्हटलं असं की नाही रे घाबरट. तो म्हटलं अरे पुणेरी म्हणत आपण घाबरटपणा दाखवायचा नाही कुठेतरी. आमचा डीलर होता, जो डीलरही तिथंच बसला होता, कारण त्यांची जबाबदारी असते आम्ही सुखरूप पोचतो की नाही. त्यांनी समजून सांगितलं, म्हणजे सर ऐसा आप मत जाओ, मेरी बात सुनो, आपको मैं यहाँ से कार देता हूँ, कार में चले जाना सुबह में, मैं सर को बोल दूंगा ये इसकी वजह से लेट हो गया, मत जाओ. मतलब देखो ऐसा है, मतलब एक बात मैं मानता हूँ, अगर ऊपर वाले ने मेरे तकदीर में लिखा है ना कि मेरी यही मौत होनी है, तो मतलब मैं आपसे बात कर रहा हूँ तो यहीं खलास हो जाऊँगा, रीज़न कुछ भी रहेगा उसका. मतलब अगर लिखे है तो वहाँ मर जाऊँगा, नहीं है तो मैं चले जाऊँगा उसके अंदर. देखो आपकी मर्जी. मग त्यांनी एक गाव सुचवलं मला, एटा आणि एटावा असे 2 गाव आहेत ते, त्यातलं एक कुठलं तरी त्यांनी सुचवलं होतं की सर इकडे जा, इकडे डकैती कमी जास्त आहे. म्हटलं ठीक आहे. दोघंही आपलं शोलेच्या स्टाईलमध्ये ये दोस्ती नाही तोडेंगे करत रात्री 9:30-10ला निघालो. कानपूर सोडल्या तुम्हाला कनौज गाव लागतं. कनौज गाव कदाचित तुम्हाला माहिती असेल, कनौज गाव हे अत्तारसाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि त्या काळामध्ये आपला मराठी माणूस केळकर म्हणून एक होता, अजूनही असतील ते, मला तेवढी कल्पना आहे. पण हे भारतामध्ये अत्तर पुरवणारी नंबर 1 कंपनी होती. अरे वा. तिथे. आणि आजही कनौजचं अत्तर जे आहे हे जगप्रसिद्ध अत्तर आहे. तिथल्यासारखं प्युअर अत्तर कुठेच बनत नाही. मित्र म्हटलं चल जरा चहा पिऊ, थोडंसं फ्रेश हो आपण आणि निघू. चहा प्यायला आम्ही उतरलो. तिथेही एकतर यंग ब्लड असतं, आम्ही आपलं शांत जाऊन बसलो. एक बेवडा आता कोणीतरी त्याचा काहीतरी वाद चालू होता त्या मालकाशी. आम्ही चहा बिया प्यायला गेलो, तिथे त्याच्याशी बोलायला लागलो तर तो आमच्याच अंगावर आला. ठीक आहे, वादावादी झाली, थोडंसं हे केलं, त्याला समजावलं, आम्ही तिथून निघालो. स्कूटरवर आम्ही 2 जण निघतोय.
जरी चंद्रप्रकाश मला हैदराबादहून येताना लागला होता ते इथे त्या चंद्रप्रकाशला मला कुठे लवलेशी दिसत नव्हता. काळा कुट्ट अंधार अगदी. रात्रीचे रातकिडे आपण म्हणतो, रातकिड्यांचा किर्र आवाज. जातोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी जंगल, याच्याशिवाय कुठे काही दिसत नव्हतं. कुठेतरी लांब असा एखादा टिमटिमचा दिवा आम्हाला रस्त्यावर दिसायचा त्याच्यावर. पण गंमत अशी आहे की आपण एकदा हे केलेलं आहे, काही झालं तर शिवबाची पिल्ला होता आपण. म्हटलं घेतलं नाही एकदा आपण, जायचं ना जायचं, जे होईल ते होईल. कारण बोललो की मग तिथे गेला मोठ सगळा त्याच्यानं. निघालो आम्ही आपलं. बरं जातोय, बाजूनी गाड्या जात नव्हत्या, पण ज्या गाड्या जायच्या तर त्या गाड्यांच्या पुढे पोलीसची गाडी, मागे पोलीसची गाडी, 10 जणं मध्ये. हे आपल्याला आपण कधी बघितलं नाही त्याच्यामुळे माहीत नाही. चाललं इकडे तिकडे गाणे गप्पा हे ते करता करता मग 11 साडे 11ला मित्र म्हटलं चल यार आता जरा काही जेवायची आपल्याला सोय झाली तर आपण भेटूया. हा किस्सा एवढा जबरदस्त, म्हणजे भयानक किस्सा होता. जाता जाता आमचं ठरलं खायचं म्हणून. तेव्हा एवढे धाबे नव्हते. रस्त्याच्या कडेला एक जण उभा होता. तो होता थोडासा, म्हणजे आता तेव्हा काय स्टायलिश किंवा आत्तासारखे हात दाखवणारे असे नव्हते. त्यांनी थांबवलं. मैं बाबूजी आप खाना खाएंगे क्या? म्हटलं हो खाऊ आम्ही. म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं आम्हाला भूक लागलेलीच आहे. तो म्हटलं चलो आइए खाना खाने. त्याने म्हटलं खाना खाने चलो. म्हटलं बस, म्हटलं कुठे इथं जवळपास असेल. तो म्हटलं नाही मैं भी साथ में चलतो. स्कूटरवर आम्ही बसवलं त्याला. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही 3 जणं त्या ह्याच्यातनं निघालो. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले. हे जे जंगल होतं ह्याच्यापेक्षा किर्री जंगल ते. म्हणजे हात जर अशा बाजूला केले तर त्या झाडांना लागतील एवढा तो रस्ता बारीक. त्या बारीक रस्त्यातनं आम्ही जातो आहे. कुठे 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, सर अभी आएगा, सर अभी आएगा, असं करता करता जवळजवळ अर्धा तास गेला. एका ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हटलं सर अभी हां बस रुको, हे बाजू में है. थोडं आतमध्ये बघितलं, कुठेतरी 2 झोपड्या होत्या. त्या झोपड्यांमध्ये आपला कंदील लटकलेला होता. तर कंदिलाचा मंद प्रकाश येत होता. आतमध्ये माणसांची हालचाल नाही, काही नाही काही नाही. आम्ही म्हटलं चला आता 11:30-12 वाजलेले, लोक येऊन जेवून गेलेले तर आपणच आपल्या आहोत कसं काय. आणि थोडंसं उतरल्यावर आम्हाला बरं वाटलं, अरे काय मस्त काहीतरी वेगळं ॲटमॉस्फिअर आहे, आपण इथे जायचं हे करायचं ते. आणि गेलो तिथे जाऊन बसलो. 2 जणं. त्या माणसाने आम्हाला सांगितलं की हां आपको आएगा आदमी, आपको ऑर्डर लेके जाएगा. तो माणूस एवढं आम्हाला बोलून मागे वळून आम्ही बघतो कुठे गायब झाला माहीत नाही. होता नव्हता आम्ही काय विचार केला. म्हटलं जाऊ दे, अशाला अंधार एवढा चाललेला आहे, म्हटलं कुठे आपल्याला अंधारात दिसतो तो माणूस त्याच्यातला. 5 मिनटं वाट बघितली. 5 मिनटं वाट बघितली आणि असा बांगड्यांचा आवाज बिवाज करत, जरा बांगड्यांचा घोगराचा आवाज करत करत काही कळलं व कोणतरी लेडीज आपली येते. भस्कन 2 ग्लास पाण्याचे आमच्या तोंडावर मारले तिने. तिथे अर्ध निम्म पाणी खाली सांडलं त्याच्यातलं. आणि नॅचरली म्हणजे कोण समोर आलं हे बघायला आपण वर बघतोच. म्हणून आम्ही दोघांनी वर बघितलं. तर शूर्पणखेला ब्युटिफुल म्हणावं इतकी सुंदर ती होती. अच्छा. शूर्पणखा त्याच्यासमोर सुंदर होते, पण इतका तो भयानक आणि विद्रूप चेहरा होता. असे केस सगळे विस्कटलेले, 2 दात कुठेतरी बाहेर आलेले तिचे. आणि ते एक विद्रूप हसणं जे हे असतं ना, की काही लोकांना असं जे आपण ज्याला म्हणतो की अघोरी विद्यावाले जे असतं ना, की चला माझं आज जे काही आहे व्रत मी ते आज माझं पूर्ण होणार आहे, असं एक जी जाणीव असते, तसं काहीतरी त्याच्या चेहऱ्यावर होतं. पण आपण एवढा विचार नाही करत. जरी असे 1-2 दिवस तो दिसला नाही, हे दिसला नाही, झालं. म्हटलं जाऊ द्या. 15 मिनटं गेली, 20 मिनटं गेली आमची त्याच्यातली. बराच वेळ झाला. तर ही बाई गेलेली, ती येईना, हा माणूस आला होता, हाही येईना. मग पुढे काहीतरी किचनसारखं आम्हाला दिसलं. तिथं 2 जणं कोणीतरी होते आतमध्ये. त्याला म्हटलं चल यार आपणच विचारू, कारण लवकर आम्हाला जायचंही होतं परत. म्हटलं उगीच वेळ करण्यात काय अर्थ नाही. आम्ही त्या दोघांकडे गेलो. त्यांची पाठ होती आमच्याकडे. त्या दोघांच्या गप्पा सुरू होत्या. अरे 2 ही तो लोग है यार, गरम गरम खून मिलेगा, गरम ये मिल जाएगा, अच्छा बनाएंगे अपन, उनको पकाएंगे, खिलाएंगे, मजा आ जाएगा. बापरे. म्हणजे हा विषय, संवाद त्यांचा. हा त्यांचा संवाद चाललेला. आता हा संवाद कशाशी रिलेटेड होता माहीत नाही. कदाचित संवाद असाही असेल की बाबा आपण छान कोंबडी कापून घेऊ, त्या दोघांना छान खाऊ घालू, ते रक्तबिक्त काय हे करून त्याला असं वाटलं आम्ही खाऊही आहे त्यातलं, असंही असेल त्यातलं. पण तो संवाद ऐकल्यानंतर मी तुम्हाला जे म्हटलं कोंबडी असेल वगैरे, हा विचार करायची आमच्यामध्ये ताकद नव्हती. म्हणजे आत्ताही तुम्हाला सांगणार माझे पाय कापतात इथे त्याच्यातलं. आणि काही नाही, तरुण वय होतं, ठीक आहे. आमच्याकडे एक आमची बॅग होती, त्या बॅग स्कूटरवर आम्ही ठेवल्या, तर उतरवल्या नव्हत्या.
आणि कायनेटिक होंडा स्कूटर अशी होती की ज्याला बटनने दाबलं की स्टार्ट मारून हो. निघाला की कधी हे नव्हते. त्या मित्राचा हात धरला तिथनं मी. ते मागे वळून बघो न बघो ते कसे आहेत काय आहे काही बघितलं नाही. स्कूटरला किक मारली. तिथून मला वाटतं पुढे 2-3 तासामध्ये आम्ही पहाट झाली आणि अलीगडला घामाघूम म्हणजे काय, रस्त्यात तर 2-3दा आम्ही थांबून एकमेकाला मिठी मारली की बाबा जिवंत आहोत आपण, काय झालं काय नाही, दोघांनाही टेन्शन होतं त्यातलं. मग सहज बसलो आम्ही ते चहा पिता. मग चहा पिता गप्पानं अजून उजाळा आला. अरे असं होतं ते असं होतं, मग मला तिथे असं दिसलं, तिने असं केलं, ह्याने असं केलं. आता ही आमची चर्चा चालू असताना तिथे बाजूला एक ट्रक ड्रायव्हर बसला होता. असं तो बोलणं सुरू होतं की धाब्यावर हे होतं ते होता. तो म्हणला भाऊजी धाबे से होकर आए हो आप. तर आम्हाला आश्चर्य झालं. म्हटलं अरे हा माणूस कसा काय, आपण सहज बोलतो काय एकच धाबा नाही लागला आपल्याला, वहीं गए थे क्या. तो म्हटलं किसकी बात कर रहे हो आप वो वहाँ गए थे ना जहाँ से अंदर जाना पड़ता है, वो आदमी आपको अकेला लेके जाता है. बोला हाँ वही गए थे. बोला आपको कैसा मालूम. बोले हम लोग गए यार, कोई खाना नहीं कुछ नहीं. बोले भाई साहब खाना वाना छोड़ दो, आप मेरे सामने बैठे हो मेरे से बात कर रहे हो, ये बहुत है. वो जगह भूतिया जगह है. ये जो जितने भी ले जाने वाले थे ना ये सारे भूत प्रेत है. बाप तुम रे. सुबह में जाके देखो तो तुमको कुछ भी दिखाई नहीं देगा वहाँ पर. धाबा पण नाही. ढाबा नहीं कुछ नहीं तुमको रास्ता के वो आदमी भी नहीं दिखाई देगा वहाँ पे. अंदर तक के कोई नहीं. बोले ये तो कैसा है, हम ट्रक वाले इसलिए हमको पता है कि वो जगह क्या है, तो हम कभी जाते भी नहीं उसके अंदर. तर हा इतका तो हॉरिबल प्रसंग झाला होता की एकीकडे मला वाचवणारा देव होता, पण ठीक आहे त्याही याच्यातनं आपण त्या प्रसंगातनं वाचलो. आणि मग कुठेतरी एक 100% विश्वास नाही पण हे होतं की नाही भूतखेता हा काहीतरी प्रकार आहे. जसा देव आहे तो देव तुम्हाला कुठल्या रूपात मिळेल हे तुम्हाला सांगता येत नाही. आज माझ्यासाठी जर तुम्ही म्हटलं तर हाई जे लहान पोरं मला भेटली तो श्रीकृष्ण होता, तो मला त्यांच्या रूपात मला इथे भेटली. बरोबर. तशी ही भूतं आहे. ही भूतं तुम्हाला कुठल्या रूपात मिळतील, फक्त एवढंच आहे की देव तुमचं भलं करायला भेटतो. भूतं काही म्हणतात लोक, अशा आपण कहाणी वाचली की काही चांगली असतात जे तुम्हाला मदत करायला असतं. पण इथे एकंदरीत जे काही मी ऐकलं, त्यांचं जे काही बघितलं किंवा ते जे काही होतं, तर ते आपण जुन्या हडळी जे किंवा ह्याच्या ज्या गोष्टी ऐकल्या ते कुठेतरी सत्यात आल्यासारखं ते वाटलं. कारण बाबा नाही हे ते प्रसंग अजूनही कधी मी म्हणजे आता तुमच्याही जसं बोलतं असं बरेचदा आमच्या जेव्हा गॅदरिंग होतात किंवा आम्ही लोक भेटतो तेव्हा कधीतरी कोणाला हे कहाणी ऐकवली तर अक्षरशः त्या माणसाच्या पायाला किंवा हाताला हात लावला तर थरथर करत असतात त्याच्यातला. आणि मी आत्ताही सांगताना माझी परिस्थिती तीच आहे. मला अजून तेच दिसतं की ती माणसं तिथली ती बाई हसलेली हे केलेली. त्याच्यामुळे देवही आहे, अतृप्त आत्मही आहे. आपण भूत म्हणण्यापेक्षा तरी अतृप्त आत्मही आहे. ते त्यांच्या प्रकारे त्यांचं काम करत राहतात. काही आत्मीय त्याच्यातनं चांगल्या याच्यात येऊनही हे होतात, त्यांच्या काही इच्छा पूर्ण झाल्या, तर काही लोकांच्या नाही होत. अशी जीवनात घडलेली एक ही घटना आहे जी आजपर्यंत आठवते. पण तुम्हाला आणि तुमचे जो फ्रेंड सर्कल होता त्यांना काय त्रास झाला का किंवा बाधा झाली का सगळ्या काय प्रसंगाची. काही नाही, काही झालं नाही आम्हाला. कदाचित असं झालं असेल की त्यांनी दिलेलं आम्ही खाल्लं असतं त्याच्यामुळे काही बाधा झाली असती. किंवा दुसरा जर मी विचार केला किंवा तसं तिचं मी तुम्हाला म्हटलं हास्य की अघोरी लोकांचे काहीतरी हे असते की यांचे बळी द्या त्यांचे बळी द्या. तर ते खाल्ल्यानंतर आम्ही बेशुद्ध पडून पुढे आमचा बळी गेला असता. पण देवाने तेवढी आम्हाला कृपा केली. कदाचित हे दोघंजण आम्हाला त्या रस्त्यात भेटले होते, त्यांचे आशीर्वाद सोबत होते आमच्या. ती आमच्यावर एक कृपा झाली की आम्हाला तर पटकन सुचलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन आलेली कायनेटिक होंडा स्कूटर होती, जे बटन दाबलं कीच पळायचे. नाही तर बजाज स्कूटर किंवा दुसरं काय असतं तर मग ते आडवी कारण त्याला किक मारत तोपर्यंत आमचा बळी गेला असता ते त्याच्यातला. तर त्याच्यात काय झालं म्हणजे सगळ्याच गोष्टी तेवढी जुळून आल्या होत्या, जुळून आल्या सगळ्या गोष्टी त्याच्या वाचण्यासाठी. अगदी. पण त्याच्यानंतर मग असे प्रसंग कधी जीवनात आलेही नाही. करताना मग जपून करायची हौस अजून आहे. अगदी घाबरून असं नाही की नाही करायचंच नाही बाबा कुठे, ते सगळेच घाबरताना मग आपण कशाला करून बघायचं. पण स्वतःचा जीव, कारण आपल्यावर जबाबदारी घेतली लोकांची, तर ते बघू नये आपण नाही. मग तुम्हाला हे जे 3-4 प्रसंग एकाच तुमच्या प्रवासामध्ये घडले, 3-4 प्रसंग, ह्या 3-4 प्रसंगामध्ये तुम्ही कुठल्या जाणकारी व्यक्तीला विचारलं की हे आमच्यासोबतच का घडलं किंवा ह्याच दिवशी मला या सगळ्या गोष्टी का दिसल्या. मुळात तुम्हाला सांगू का, म्हणजे असं त्या विद्या आहेत, ज्योतिष विद्या आहे किंवा भविष्य सांगणारे तुमचे लोक आहे का तुम्ही म्हणतात तसं त्याबद्दल सांगणारे लोक आहेत. नथिंग अबाउट जे लोक सांगतात त्यांच्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे. पण तितके निष्णात लोक नाही आहेत. बरोबर, एक्झॅक्टली. तितके निष्णात लोक नाही आहेत. काही लोक असे आहेत की जे इथून पुढच्या क्षणाला काय आहे, म्हणजे आता तुम्ही विषय काढला म्हणून मी तुम्हाला गंमत सांगतो. माझे सासरे होते, त्या सासऱ्यांचा वोकल कार्ड काढला होता, त्यांना बोलता येत नव्हतं.
आणि अकोल्याला माझी सासूरवाडी आहे. मी गेलो होतो त्यांच्याकडे. त्यावेळेस मिसेस जाऊ शकले नाही, मी एकटाच गेलो होतो. पण ते काय बोलायचे हातवारे करून आणि त्यांचे जे काय होते ते प्रोनाऊन्सिएशन आम्हाला कळायचं. तर त्यांनी अकोल्याला तेव्हा एक खूप म्हणजे निष्णातच म्हणायला हवं, त्यांनी त्यांची कुंडली आणून माझ्यासमोर ठेवली. ती म्हणे हे वाचा. मी वाचली. 2 गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेल्या होत्या की तुम्हाला कंठाशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम होईल. हा केव्हा हे त्यांच्या बालपणी लिहिलं होतं, जेव्हा कुंडली बनवलं तेव्हा. दुसरं तुम्हाला अर्धांगवायूचा झटका येईल हे लिहिलं होतं. आणि एका पर्टिक्युलरली आय थिंक ही गोष्ट घटनाची आहे 2002 वगैरेची घटना असेल. वाचलं, त्याच्या पुढे काहीच लिहिलं नव्हतं. 2002 नंतर वगैरे काही असं म्हणजे ह्या बहुतेक 2002च होतं. त्याच्या पुढे त्याच्यात ते काही लिहिलं नाही. मलाही काही इंटरेस्ट नव्हतं त्याच्यातलं. आणि गौरी गणपती आपले सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान असतात. मग जानेवारीला फोन आला सासरे वगैरे म्हणून. त्या दिवशी मग परत ती कुंडली उघडून बघितली. त्या कुंडलीच्या त्यांनी जे लिहिलं होतं त्या 2002च्या पुढे काही भविष्यच नव्हतं ना तिथे. बापरे. ते भविष्य लिहिलेलंच नव्हतं त्यांनी पुढे. म्हणजे अशी ही लोक आहेत. मग गंमत काय तर माहिती आहे का, मी तुम्हाला काहीतरी सांगायचं, मग त्यांनी मला म्हणायचं भाऊ एक काम करना, आप वो नींबू ऐसा निचोडो, ये करो, इसको ऐसा करो, 10 लोगों को खाना खिलाओ. खाऊ घालू आपण, ज्याला गरज आहे ना त्या माणसाला खाऊ घालू, पण असं कोणाच्या पोटात उगीच घालणं हे नाही आहे. त्याच्यामुळे मी नाही केली कोणाकडे विचारपूस. शेवटी आम्ही एकच म्हणतो की आम्हाला त्रास होणं शक्य नाही, कारण महाराजांचेच अनुयायी, महाराजांची सेवा करत असतो. त्याच्यामुळे महाराज आपल्या पाठीशी आहेत, काळजी घेणारे ते काळजी घेत राहतात, आपण आपले कामं करत राहतात त्याच्यातले. सो असा एकंदरीत तो हॉरर हे होता, थ्रिलिंग होता. बर. आयुष्य एकदाच दिलेलं आहे, पुढचं आपल्याला माहीत नाही काय दिलं आहे. आता ते घाबरून जगावं का आनंदाने जगावं. कारण गंमत कशी आहे आता की मी असं हे मानत असतो की काही शब्द असे आहेत ना की बघा, तुम्हाला मी जर म्हटलं ना, चंद्राला अपोजिट सूर्य आहे, सुखाला अपोजिट दुःख आहे, अंधाराला अपोजिट उजेड आहे, आनंदाला अपोजिट काय हो. आनंद या शब्दाला अपोजिट काहीच नाही आहे. कारण आनंद हा कशाशी तोलमेल नाही आहे त्याचे. आनंद कदाचित मी आज तुम्हाला भेटलो, हा माझ्यासाठी भरपूर मोठा आनंद आहे. सो आनंद डझंट, तो कसा मानता त्याच्यावर डिपेंड. हे तुमच्यावर डिपेंड आहे. माझी आज तुमच्याशी भेट झाली, मला काहीतरी इथे शिकायला मिळालं तुमच्याकडनं 2 गोष्टी, किंवा मला इथे लोकांसमोर एक्सप्रेस व्हायला मिळालं, ह्याच्यात आनंद, मी काहीतरी शिकलो. पण तो जेव्हा मी भौतिक याच्याशी कंपॅरिझन करेल, अरे कार हो, इथे याला माझ्याकडे कारच नव्हती, मी हे नाही चाललं पाहिजे होतं. बरं कोण मला ओळखतं, मी तिथे माझी ऑडी जरी लावली असती, तुम्हाला काय घेणं देणं मी ऑडी लावली का कसं आलो, मर्सिडीज झालं त्याविषयी. पण तो लोकांना एक आता फोबिया झालेला आहे, नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाचे विचार असतात, प्रत्येकजण पैसे कमवतात त्याच्यात. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होते आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मांडलं. पण ते शेवटी कळलं नाही एक्झॅक्टली काय होतं किंवा कशामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. पण त्यांचं एवढंच आहे की ते घाबरले नाही, त्याच्यामुळे आज ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांना कुठली दुखापतही झाली नाही किंवा कुठलं घातही झालेलं नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे सरांचं बोलणं खूप चांगलं आहे. आमचं शूटच्या आधी खूप चांगलं बोलणं झालेलं आहे आणि माझ्या मते आता येईल शूटच्या नंतर, कारण की त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत जे की आत्ता आपल्या ह्या गोष्टी ऐकायला भेटत नाहीत. तर या अनुभवात तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.